मित्रांनो, स्वागत आहे तुमचं संपूर्ण स्पोकन इंग्लिश कोर्स या सिरीजमध्ये, ज्या ठिकाणी आजचा आपला 15वा दिवस आहे। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा, आज आपण पाहतोय सिंपल प्रेझेंट टेन्स आणि त्याच्यामधील WH प्रश्नार्थी वाक्य कशा प्रकारे ट्रान्सलेट करायची। मित्रांनो, वाक्याच्या या सर्व प्रकारावरती आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे। होकारार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य असेल, नकारार्थी वाक्य असेल, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य असेल आणि आज आपण पाहतोय WH प्रश्नार्थी वाक्य। लक्षात ठेवा मित्रांनो, कोणतंही वाक्य ज्यावेळेस तुम्हाला दिलेलं असतं तर त्यावेळेस ते तुम्हाला असं 6 प्रकारे बनवता आलं पाहिजे। त्याला होकारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, WH प्रश्नार्थी वाक्य आणि WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, जे की या ठिकाणी दिलेलं आहे। तुम्हाला ते बनवता आलं पाहिजे। मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला ते सहजपणे बनवता येतील। तर बघा, आज आपण पाहतोय WH प्रश्नार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे। बघा, WH प्रश्नार्थी वाक्य, ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, WH इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स। बघा, असे वाक्य की ज्यांच्या शेवटी तो, ती, ते, तात अशा प्रकारचा उच्चार येतो किंवा एखादं काम सब्जेक्ट दररोज करत असतो हे सांगण्यासाठी ज्या वाक्याच्या प्रकाराला आपण वापरतो तो आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मधले वाक्य। कोणत्या काळातले वाक्य आहे ते सिंपल प्रेझेंट टेन्स मधले वाक्य। आणि अशा वाक्यांमध्ये जर काय, कोण, कोणाला, कोणाचा, कोणता, कधी, कुठे, का, कसा, कशी, कसे, किती अशा शब्दांचा वापर करून जर प्रश्न विचारला तर ते वाक्य इंग्लिशमध्ये कसे बोलायचे हे आज आपण पाहतोय। तर असं वाक्य जर आलं तर ते आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना किंवा बोलताना आपल्याला सुरुवातीला सर्वात आधी WH वर्ड लिहावं लागतं। त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ड म्हणून आपण काय करतो, डू किंवा डजचा वापर करतो। त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहितो। जसं की या ठिकाणी वाक्य दिले, तू सकाळी काय खातोस, तू सकाळी काय खातो किंवा खातोस। ठीक आहे, तर हे वाक्य ट्रान्सलेट करताना काय करणार, तुम्ही सुरुवातीला WH वर्ड लिहिणार। काय करणार, WH वर्ड। आता या ठिकाणी काय न प्रश्न विचारलाय, याच्यासाठी ऑट असतं, हे आपण सुरुवातीला लिहिलं। ठीक आहे, त्याच्यानंतर डू किंवा डज याच्यापैकी एकाचा वापर करणार। सब्जेक्ट कोण आहे, आपला समोर येणारा तू म्हणजे यू आहे म्हणून आपण या ठिकाणी डूचा वापर केलाय। ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट तू म्हणजे यू, त्याच्यानंतर क्रियापद काय, खाणे म्हणजे ईट या ठिकाणी लिहिले आणि त्याच्यानंतर सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग आणि प्रश्नचिन्ह। ऑर डू यू ईट इन द मॉर्निंग, तू सकाळी काय खातोस अशा प्रकारे ट्रान्सलेट केलं। ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तू कुठे राहतोस, तू कुठे राहतोस हे वाक्य आहे। आता या वाक्याला ट्रान्सलेट करताना काय करणार, तुम्ही कुठे म्हणजेच काय, वेअर येणार, हे वेअर लिहिलं तुम्ही। त्याच्यानंतर डू किंवा डजचा वापर करावा लागणार। या ठिकाणी पण डूचा वापर करणार कारण समोर येणारा सब्जेक्ट काय आहे, तू आहे म्हणून या ठिकाणी डू लिहिलं। त्याच्यानंतर सब्जेक्ट टू साठी यू आणि राहणे म्हणजे लिव्ह आणि प्रश्नचिन्ह, वेअर डू यू लिव्ह, तू कुठे राहतोस अशा प्रकारे। ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तू अभ्यास कधी करतोस, तू अभ्यास कधी करतोस। आता कधीसाठी काय येणार, फेन येणार, तर फेन लिहिलं। त्याच्यानंतर डू, त्याच्यानंतर तू साठी यू आणि अभ्यासासाठी स्टडी, वेन डू यू स्टडी, तू अभ्यास केव्हा करतोस अशा प्रकारे आणि शेवटी प्रश्नचिन्ह। पुढचं वाक्य आहे तू इतके का हसतोस। आता बघा, तू इतके का हसतोस, काय येणार सुरुवातीला, का साठी काय, व्हाय, त्याच्यानंतर डू लिहिलं। त्याच्यानंतर तू साठी यू लिहिलं। त्याच्यानंतर काय, हसणे म्हणजे लाफ लिहिलं आणि इतके म्हणजे सो मच, व्हाय डू यू लाफ सो मच, तू इतके का हसतोस अशा प्रकारे। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तू रोज कोणते पुस्तक वाचतोस। आता बघा, कोणते आले, विच। आता याच्यासमोर नेहमी नाउन लिहिलं जातं, एक नाव येतं, हे एकटं येत नाही। ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा तुम्ही। तर कोणते पुस्तक सोबतच आपण सुरुवातीला घेणार विच बुक आणि त्याच्यानंतर हेल्पिंग वर्बचा वापर करणार, कोणाचा, यूचा, डूचा, कारण समोर येणारा सब्जेक्ट कोण आहे, तुमचा यू आहे म्हणून। विच बुक डू यू, त्याच्यानंतर क्रियापद वाचणे म्हणजे रीड आणि दररोज म्हणजे डेली आणि प्रश्नचिन्ह, विच बुक डू यू रीड डेली। तर हे लक्षात ठेवा, विच नंतर नेहमी नाव लिहायचं असतं। पुढचं वाक्य आहे बघा, तू शाळेत कसा जातोस। बघा, कसा, कशी, कसे याच्यासाठी काय येणार, हाव येणार, हाव, तर या ठिकाणी हाव लिहिलं। त्याच्यानंतर काय येणार, डू येणार कारण यू आले सब्जेक्ट म्हणून। त्याच्यानंतर क्रियापद जाणे म्हणजे गो आणि शाळेला म्हणजे टू स्कूल आणि प्रश्नचिन्ह, हाऊ डू यू गो टू स्कूल अशा प्रकारे।
पुढे आहे बघा, तुझा भाऊ कुठे काम करतोस. तुझा भाऊ कुठे काम करतोस. आता कुठे न प्रश्न विचारलाय, कुठे म्हणजेच काय येणार, वेअर येणार. काय, वेअर. आता या ठिकाणी बघा, सब्जेक्ट तुमचा जो आहे तो एकवचन आहे. हा सब्जेक्ट कोण आहे, एकवचन आहे, तुझा भाऊ. म्हणून या ठिकाणी तुम्ही डजचा वापर करणार, हे पण लक्षात ठेवा. म्हणून डज वापरले. वेअर डज, तुझा भाऊ म्हणजे युअर ब्रदर, आणि काम म्हणजे काम करणे म्हणजे काय, वर्क, आणि प्रश्नचिन्ह. वेअर डज युअर ब्रदर वर्क, तुझा भाऊ कुठे काम करतो. अशा प्रकारे हे वाक्य पण लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, ती चहा का पिते. आता का न प्रश्न विचारलाय म्हणून सुरुवातीला WH वर्ड म्हणून व्हाय येणार. काय, व्हाय. त्याच्यानंतर डू येणार का डज येणार, तर डज येणार, कारण सब्जेक्ट कोण आहे, ती एकवचन आहे म्हणून या ठिकाणी डज. त्याच्यानंतर ती म्हणजे शी. त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापद काय आहे, पिणे म्हणजे ड्रिंक, आणि त्याच्यानंतर चहा म्हणजेच काय, टी. व्हाय डज शी ड्रिंक टी, आणि प्रश्नचिन्ह, ती चहा का पिते. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तो इंग्रजी कसे शिकतो. तर या ठिकाणी काय येणार, हाव येणार, कसेसाठी, कसा, कसे, कसे. त्याच्यानंतर डजचा वापर करणार, कारण समोर येणारा जो सब्जेक्ट आहे तो कोण आहे, तो म्हणजे एकवचन आहे म्हणून. ठीक आहे, ही लिहिलं. त्याच्यानंतर डज नंतर काय लिहिलं, ही. त्याच्यानंतर काय येणार, शिकणे म्हणजे लर्न, आणि इंग्रजी म्हणजे इंग्लिश. हाऊ डज ही लर्न इंग्लिश, तो इंग्रजी कसे शिकतोस. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, तुला कोणता विषय सर्वात जास्त आवडतो. आता कोणता आलंय, कोणता, कोणती, कोणते, तर एकटं नाही येतं, काय येणार, समोर असणारं नाव पण सुरुवातीला येणार, म्हणजे विच सब्जेक्ट येणार. काय येणार, विच सब्जेक्ट. त्याच्यानंतर डूचा वापर करणार का डजचा, तर या ठिकाणी बघा, सब्जेक्ट कोण आहे, समोर येणार तू म्हणजे यू आहे, म्हणून या ठिकाणी तुम्ही डूचा वापर करणार. विच सब्जेक्ट डू. त्याच्यानंतर तू म्हणजे यू, आणि लाईक आवडणे, आणि जास्त म्हणजे काय, मोस्ट, सर्वात जास्त. विच सब्जेक्ट डू यू लाईक मोस्ट, अशा प्रकारे प्रश्नचिन्ह द्यायला विसरू नका. पुढे बघा मित्रांनो, हे काही वाक्य तुमच्या सरावासाठी दिलेले आहेत. तू रोज शाळेत का जातोस, तुझा मित्र कुठे राहतो, तू सकाळी काय खातो, ती इंग्रजी कशी शिकते, तुमचे वडील कधी घरी येतात, तो कोणते गाणे ऐकतो, तुम्ही बाजारात कसे जाता, तुझी बहीण कोणाशी बोलते, ते रविवारी काय करतात, तुला कोणता खेळ आवडतो. तर हे काही वाक्य आहेत ज्यांना तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये करा किंवा तुमच्या नोटबुकमध्ये करा. पण हे वाक्य जर ट्रान्सलेट केले तर हा टॉपिक तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखीन समजून जाईल. काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.